अधिक मास 2026 धोंड्याचा महिना. अधिक मास कथा. अधिक मासाची पवित्र कहाणी. अधिक मासाची कथा मराठीमध्ये. अधिक महिन्यात एकदा तरी ही कथा नक्की ऐका, सर्व दुःख दूर होतील. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत अधिक मासाची अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी कहाणी. असं म्हणतात की अधिक महिन्यामध्ये एकदा तरी ही कथा श्रद्धेने ऐकावी, यामुळे अज्ञाचे पुण्य प्राप्त होते, जीवनातील दुःख, संकट, अडथळे दूर होतात, भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एके दिवशी ऋषीमुनी एका पवित्र स्थळी बसले होते. वातावरण शांत होतं. त्या ठिकाणी महर्षी व्यास आले. सर्व ऋषींनी त्यांना नमस्कार केला. महर्षी व्यास म्हणाले, आता लवकरच पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास सुरू होणार आहे. हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात स्नान, दान, जप, व्रत, नियम, धर्मकर्म यांना विशेष महत्व आहे. हे ऐकतात सर्व ऋषीमुनींना आश्चर्य वाटले. त्यांनी महर्षी व्यासांना विचारले, गुरुवर्य, हा अधिक मास नेमका काय आहे? त्याला इतकं महत्व का दिलं जातं? तेव्हा महर्षी व्यास म्हणाले, चंद्र आणि सूर्य याच्या गतीमध्ये दरवर्षी साधारण 10 दिवसाचा फरक पडत असतो. तो वेळ जुळवून आणण्यासाठी 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना धरला जातो. त्याला अधिक मास, पुरुषोत्तम मास म्हणतात. महर्षी व्यास पुढे म्हणाले, या 13व्या महिन्याची कथा मला स्वतः नारद मुनींनी सांगितली होती. एकदा नारद मुनी पृथ्वीवर भ्रमण करत होते. तेव्हा त्यांनी पृथ्वीवरील अनेक दुःखी लोक पाहिले. कोणी पैशासाठी दुःखी होतं, कोणी आजाराने त्रस्त होतं. सतत संकट येत होती. हे सर्व पाहून नारद मुनी विचार करू लागले, या लोकांचे दुःख कसे दूर होईल? हा विचार करत करत नारद मुनी ते वैकुंठात पोहोचले. तेथे भगवान श्री विष्णू ध्यान करत बसले होते. नारद मुनींनी नमस्कार करून विचारले, हे प्रभू, आपण कोणाचे ध्यान करत आहात? भगवान विष्णू स्मित हास्य करत म्हणाले, हे नारदा, लवकरच अधिक मास सुरू होणार आहे. हा माझा अत्यंत प्रिय महिना आहे. या महिन्याचा स्वामी पुरुषोत्तम गोपालकृष्ण आहे. मी त्यांचंच ध्यान करत आहे. भगवान पुढे म्हणाले, या अधिक मासाच्या कृपेने अनेक भक्ताचे दुःख दूर होणार आहे. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणून या महिन्याला अतिशय मोठं महत्व आहे. हे ऐकून नारद मुनी म्हणाले, प्रभू, मृत्यूलोकातील लोक अत्यंत दुःखी आहेत. त्यांचे दुःख दूर करण्यासाठी या अधिक मासाची कथा आपण मला सांगावी, जेणेकरून पृथ्वीवरील लोकांना मी ती सांगू शकेन. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, चंद्र आणि सूर्याच्या गतीमध्ये जो फरक निर्माण होतो तो भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो. म्हणून सूर्य संक्रांत नसते. पूर्वी लोक या महिन्याला मलमास किंवा मलिन मास म्हणत. या महिन्यात कोणतेही शुभ कार्य, विवाह, मंगल कार्य केले जात नव्हते. त्या अधिक महिन्याला लोक तुच्छ समजू लागले. तेव्हा मी त्या महिन्याला दिव्य स्वरूप प्रदान केले. मी त्याला पुरुषोत्तम मास हे नाव दिले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो भक्त या महिन्यात श्रद्धेने व्रत, जप, तप, नियम, धर्मकर्म करेल, त्याच्यावर पुरुषोत्तम कृपा होईल. त्याचे जीवन सुखी होईल, त्याचे मनोरथ पूर्ण होतील आणि त्याचे जीवन सार्थक बनेल. यानंतर एके दिवशी पांडवांनी भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे प्रभू, आम्ही कोणते व्रत करावे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही अधिक मासातील व्रत करा, नियम पाळा, दान धर्म करा आणि पुरुषोत्तम भगवानाची भक्तिभावाने सेवा करा. श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे पांडवांनी सर्व नियम पाळले. जप, तप, दान, पूजा केली. त्यानंतर त्यांना त्यांचे हरवलेले राज्य पुन्हा प्राप्त झाले. त्यांचे जीवन सुखी झाले, समृद्ध झाले. मित्रांनो, असं म्हणतात की अधिक मासामध्ये कळत नकळत जरी एखादं पुण्यकर्म घडलं तरी भगवान श्रीकृष्ण त्या भक्तावर कृपा करतात. या महिन्यात जप करावा, दान करावे, गायीची सेवा करावी, तुळशीची पूजा करावी, गरजू लोकांना मदत करावी, भगवान विष्णूचे नामस्मरण करावे. यामुळे जीवनातील अनेक दुःख दूर होतात. अधिक मासाची कथा ऐकण्याचे महत्त्व काय? चला जाणून घेऊया. मित्रांनो, असं सांगितलं जातं की अधिक महिन्यामध्ये श्रद्धेने भगवान विष्णूची कथा ऐकणाऱ्या भक्तावर पुरुषोत्तम भगवानाची कृपा होते. या महिन्यात कथा श्रवण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, मनाला शांती मिळते, पापाचा क्षय होतो, दुःख आणि संकटे कमी होतात, आर्थिक अडचणी दूर होतात किंवा होण्यास मदत होते, घरात सुख, समृद्धी, शांती येते. शास्त्रामध्ये असंही सांगितलं आहे की अधिक मासात
जप, तप, दान, श्रवण याचं पुण्य अनेक पटीने वाढून मिळतं. ज्यांच्या मनात एखादी इच्छा असेल, जसं की विवाहामध्ये येणारे अडथळे, घरातील सततची भांडणे, आर्थिक समस्या, नोकरी, व्यवसायातील अडचणी किंवा मनातील कोणतीही कठीण इच्छा, त्यांनी अधिक मासामध्ये श्रद्धेने ही कथा नक्की ऐकावी. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भावनेवर प्रसन्न होतात, त्यांच्यात सकारात्मक बदल घडवतात. म्हणूनच मित्रांनो, अधिक महिन्यात एकदा तरी ही पवित्र कथा नक्की ऐका आणि आपल्या कुटुंबातील इतरांनाही ऐकवा. अधिक मासाची दुसरी पवित्र कहाणी कथा. अवंतीपूर नगरातील 2 जाऊबाईंची ही कथा आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. अधिक महिन्यामध्ये श्रद्धेने ही कथा ऐकल्याने अनेक यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. मनातील दुःख, संकटे, अडचणी दूर होतात. भगवान पुरुषोत्तमाची विशेष कृपा प्राप्त होते. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. पूर्वी अवंतीपूर नावाचं प्राचीन सुंदर नगर होतं. त्या नगरात 2 भाऊ राहत होते. मोठ्या भावाच्या पत्नीचं नाव होतं रूपवती आणि धाकट्या भावाच्या पत्नीचं नाव होतं मुग्धा. एकदा ते दोघे भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई रूपवती महाराणीसारखी राहू लागली. धाकट्या जाऊबाई बटकीप्रमाणे सगळी कामं करून घेऊ लागली. ती सतत तिच्यावर रागवत असे, तिला टोमणे मारत असे. एकदा ती एवढी संतापली की तिने मुग्धाला घराच्या बाहेरच काढून दिलं. बिचारी मुग्धा एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्याच वर्षी अधिक मास सुरू झाला. संपूर्ण नगरात पुरुषोत्तम व्रताची तयारी सुरू झाली. हे पाहून मुग्धाच्या मनात विचार आला, आपणही हे व्रत करावं. म्हणून ती थोरल्या जाऊबाईच्या घरी गेली. नम्रपणे म्हणाली, जाऊबाई, जाऊबाई, मला पुरुषोत्तम व्रत करायचं इच्छा आहे. मला या व्रताविषयी काहीच माहीत नाही. तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगाल का? थोरल्या जाऊबाई रूपवती अत्यंत कपटी आणि दुष्ट स्वभावाची होती. ती हसून म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? पण तुझा इतकाच आग्रह असेल तर सांगते. पण हे व्रत गुप्त आहे. मी जे सांगेन ते दुसऱ्या कोणालाही सांगायचं नाही. भोळी मुग्धा लगेच तयार झाली. रूपवतीनं खोटं आणि विचित्र नियम सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात मलिन राहायचं असतं, गढूळ पाण्यात स्नान करायचं असतं, मळकट कपडे घालायचे, उष्ट खरकट अन्न खायचं, घाणेरडे शब्द बोलायचे आणि एखाद्या वाळलेल्या पिंपळाला नमस्कार करून रोज म्हणायचं, पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर केलं तर देव प्रसन्न होतात. भोळ्या मुग्धाला ते खरं वाटलं. ती रोज जाऊबाईने सांगितल्याप्रमाणे वागू लागली. पण तिच्या मनात भगवान विष्णूविषयी खरी श्रद्धा होती. ती रोज पिंपळाला नमस्कार करून प्रेमाने म्हणायची, देवा माझ्या घरी जेवायला या. असं करता करता उद्यापनाचा दिवस आला. थोरल्या जाऊबाईने 108 ब्राह्मणांना भोजनाचं आमंत्रण दिलं. मुग्धानेही ब्राह्मणांना बोलावलं, पण तिला तिच्या गरिबीची यात जाणच राहिली नाही. त्या दिवशी रोजच्या प्रमाणे पिंपळाजवळ गेली आणि प्रेमाने म्हणाली, देवा आज माझं उद्यापन आहे, तरी माझ्या घरी जेवायला या. तेवढ्यात पिंपळातून साक्षात भगवान श्री हरिविष्णू प्रकट झाले. मुग्धाचा भोळा भाव आणि खरी भक्ती पाहून भगवान प्रसन्न झाले होते. भगवान म्हणाले, ठीक आहे, आज मी तुझ्या घरी जेवायला येतो आणि कोणी विचारलं तर सांग तुझा भाऊ जेवायला येणार आहे. मुग्धाचा आनंद गगनात मावेना. ती धावतच घरी आली. घरात जे काही होतं नव्हतं ते सर्व गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला. एकच लाडू तयार केला. तेवढ्यात भगवान श्री हरिविष्णू जेवायला आले आणि म्हणाले, ताई बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. हे ऐकताच मुक्ता घाबरली. तिच्याकडे एक माणसाला खायला पुरेल एवढंही अन्न नव्हतं. 108 ब्राह्मणांना कसं जेवू घालणार? तिच्या घरात अन्नाचा एक दाणाही शिल्लक नव्हता. भगवान विष्णूंनी तिची चिंता दूर करण्याचं ठरवलं. ते म्हणाले, आता एक काम कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडू घेऊन ये. मुग्धाने भगवानाची सांगितल्याप्रमाणे केलं. तेव्हा भगवानांनी त्या पानाचे 108 तुकडे केले, द्रोणाचे 108 तुकडे केले, लाडवाचेही 108 तुकडे केले. मुग्धाने ती पानं वाढली, लाडवाचे तुकडे वाढले. तेवढ्यात भगवान श्री विष्णूंच्या कृपेने 108 पात्र पंचपक्वानांनी भरून गेली. ब्राह्मण आनंदाने जेवले, तृप्त झाले आणि मुग्धाला भरभरून आशीर्वाद देऊन निघून गेले. तिकडे थोरल्या जाऊबाईच्या घरी मोठा चमत्कार झाला. तिने बनवलेले सर्व पदार्थ अचानक नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशीच राहिले. ते रागाने शाप देत निघून गेले. सर्व प्रकार पाहून रूपवतीला आश्चर्य वाटलं. तिला खोटं सांगितलं तरीही भगवान तिच्यावर कसे प्रसन्न झाले. ती लगेच मुग्धाकडे गेली. मुग्धाने तिला आदराने नमस्कार केला आणि म्हणाली, जाऊबाई
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं, म्हणूनच भगवान श्रीहरी विष्णू माझ्यावर प्रसन्न झाले. हे ऐकून रूपवतीला आपल्या चुकीची जाणीव झाली. ती मनात खजील झाली. मुग्धाचे तिने पाय धरले, तिची माफी मागितली. तेवढ्यात आकाशवाणी झाली, जो कोणी श्रद्धेने अधिक मास पाळेल, पुरुषोत्तम व्रत करेल, त्याच्यावर मी प्रसन्न होईल. मी त्याच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करील. त्यानंतर दोघी जाऊबाई प्रेमाने राहू लागल्या. भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने दोघीचा संसार सुखाचा झाला. घरात आनंद, समाधान, समृद्धी नांदू लागली. सुख संपत्ती मिळाली. तशीच पुरुषोत्तम भगवानाच्या कृपेने तुम्हा आम्हाला मिळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण. तर मित्रांनो, ही होती अधिक मासाची पवित्र पुण्यदायी कथा. अधिक महिन्यात एकदा ही कथा श्रद्धेने नक्की ऐका व इतरांनाही ऐकवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओम विष्णवे नमः.